चला आता मी करत घेते चकलीची भाजणी। त्यासाठी काय काय सामान घेतले मी तुम्हाला सांगते। 5 वाटी तांदूळ घेतलेत, 2.5 वाटी चण्याची डाळ, मूग डाळ 1/4 वाटी, 1 वाटी उडीद डाळ, दोन्ही मिक्स केल्यात डाळी। त्याच्यानंतर 1/4 वाटी पोहे घेतलेत आणि 1 वाटी साबुदाणा घेतलाय, अर्धी वाटी धणे आणि पाव वाटी जिरं घेतलंय। आता हे छान मी मस्त भाजून घेणार आहे। सुरुवातीला तांदूळ भाजून घेते, तांदूळ जरा जास्त होते, कढई मोठी आहे पण ते छान व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत, म्हणून मग मी 2 बॅचमध्ये भाजून घेते। आणि मी परातीमध्ये अशी छान कॉटनची ओढणी टाकली आहे आणि त्याच्यावरती मी हे सगळं काढून घेणार आहे। म्हणजे मॉइश्चर म्हणजे खाली पाणी म्हणजे वाफेचं पाणी नको व्हायला, झालंच तर मग ते ओढणी शोषून घेईल। गरम गरम सगळे पदार्थ मी त्याच्यात टाकून घेतलेत। चण्याची डाळसुद्धा टाकली आहे आणि त्याच्यानंतर उडीद आणि मुगाची डाळ सेम साईज असते म्हणून दोन्ही एकत्रच धुतले पण आणि भाजून पण घेतले। त्याच्यानंतर घेतलेत हे साबुदाणे वगैरे काही जास्त भाजायची गरज नाही, हलके फुलके भाजले की ते मी काढून ठेवलेत। मग पोहे पण भाजण्याच्याच प्रोसेसमधून येतात, त्याच्यामुळे त्यांना पण नाही जास्त। आणि इथे मला श्रिया मदत करायला आली आहे। खरा चकलीचं भाजणी करायचा सुवास येतो तो धणे आणि जिरं हे सगळं हे भाजल्यावरती येतो आणि छान मिक्स करून घेतलं आणि रेडी आहे। आता दळून घेणार, रेडी आहे म्हणजे